माझे नाव हवलदार साक्षी मत, वर्ग 12वी सायन्स. कुमारांचे कर्म विलिखित दत्ता भोसले 20 वाचन करणार. वसतिगृहात विद्यार्थी वाढू लागले. विद्यार्थी वाढतात खर्च वाढू लागला. त्यासाठी भावरामाची धावपळही वाढली. वाढत्या खर्चाची तोंड मिळवणी करता करता त्यांना अपार कष्ट होत. त्यांच्या विम्याचे आलेले पैसेही त्यांनी खर्च केले. घरातले दागिने तेव्हाच संपले होते. मग गावोगावी फिरून देणग्या जमवू लागले. कोणाकडेही ते उतरले तर त्यांच्या घरी आपल्यासाठी खर्च होऊ नये अशी दक्षता घेत. एखाद्या शेतकऱ्याकडे गेले तर त्याच्याकडील भाजी भाकरी खात. अनेकदा मित्रांचे घरी उतरले त्यांना नको वाटे. त्यांनी आपल्यासाठी कशाला त्रास द्या असा विचार ते करीत. आपली भ्रमंतीचा एक वेळची नाही, तेव्हा आपली गैरसोय झाली तर ते स्त्रियांना फारसा त्रास देत नसत. एकदा ते चांगली भागात देणगीसाठी फिरत होते. दिवसभर भटकूनही कोणी सलामही दिला नाही. त्यांना अतिशय वाईट वाटले. विषण्ण मनाने ते कृष्णा नदीच्या काठावर जाऊन बसले. रात्र पडली. काळोख दाटला. कृष्णामाईचे वाहते पाणी अण्णा पोटभर प्याले. पोटात अन्नाचा कण नाही तशाच अवस्थेत ते घाटावर आडवे झाले. रात्रभर तेथेच झोपले. पुन्हा सकाळी देणगीसाठी दारोदार भटकंती. असे त्यांनी 3 दिवस केले. 3 दिवस ते या प्रकारे घाटावर राहिले, पण हाती घेतलेले कार्य टाकले नाही. असे देणगीसाठी एकदा मुंबईला गेले. दिवसभर मुंबईत भटकले. रात्री कोठे झोपायचे म्हणून त्यांनी रस्त्यावरच्या एका बाकड्याचा आश्रय घेतला. तेथेच त्यांना झोप लागली. मध्यरात्री 3-4 जण आले. म्हणाले, ए कोण आहेस र तू, इथं का झोपलास? दळलावणीचा सूर ऐकताच अण्णा म्हणाले, मी भाऊ पाटील, सातारचा. गरिबांच्या पोरांना मी शिकवतो. बरं मग इथं का आलाय? दुसऱ्याने लटावले. अण्णांनी नीट पाहिले. ते गस्त घालणारे पोलीस होते. शांतपणे ते म्हणाले, या कामासाठी देणगी जमवायला आलो. आता कुठं मित्राकडे जायचं म्हणून इथं झोपलो. बरं ठीक, उठ आणि जा बरं इथलं. अण्णा निमूटपणे उठले. रस्ता चालू लागले. पोलीस दुसऱ्या दिशेने निघून गेले. 1.5-2 फरलांग गेल्यावर दुसऱ्या बाकावर अंग टेकवले. तेथेच ते झोपले. नंतर मात्र अण्णांची चांगली प्रसिद्धी झाली. मोठमोठे लोक त्यांना आपल्या बंगल्यावर बोलावू लागले. पण ते नाकारून भोईवाड्यातला माने मास्तरांच्या तालमीतले मुक्कामाला जात. त्यांच्याच मदतीने देणग्या जमली. आल्यावर सेक्रेटरीच्या हवाली करीत. त्यातला ते एक पैसाही प्रपंचासाठी वापरत नसत. उलट घरात आलेला पैसा घरची अडचण बाजूला सारून वसतिगृहातील मुलांसाठी वापरत. भाऊरावांची धारणा असायची की आपले काम जर चांगले असेल, पुण्यप्रद असेल आणि समाजाला त्याची गरज असेल तर पैसा वाचून ते अडत नाही. समाज यासाठी यथाशक्ती मदत करीतच असतो. कोणी 5 रुपये देईल, कोणी 1 रुपया देईल, पण दातृत्व कधी आटून जात नाही. आपण मात्र चिकाटीने जिद्दीने त्या कामाचा पाठपुरावा करीत राहायचे. याचा अनुभव त्यांना नेहमीच यायचा. एकदा असेच बोर्डिंगमध्ये धान्य संपले. 70-75 पोटे आता उपाशी राहणार याची काळजी अण्णांना लागली. त्याच वेळी सातारच्या शांताराम गुप्ते यांच्या शिवसम्राट नाटकाचा एक प्रयोग सातारलाच व्हायचा होता. एखादा नाट्यप्रयोग संस्थेसाठी मिळाला तर बरे होईल असा विचार करून ते घाटे थिएटरमध्ये गेले. रंगीत तालीम चाललेली होती. गुप्ते आणि अण्णांचा जुनानी चांगला परिचय. अण्णांनी गुप्ते आणि कंपनीचे मालक श्री शेंडे यांना आपल्या कार्याची माहिती दिली. अण्णा एक नवा प्रयोग करीत असल्याचे सांगितले. शेंड्यांना या कामाचे मोठेपण जाणवले आणि नाटकाचा एक प्रयोग बोर्डिंगसाठी दिला. त्यातून त्यांना 50 रुपये मिळाले. अण्णांनी 5 रुपये कंपनीला देणगी म्हणून दिले, पण गुप्ते यांनी तेही बोर्डिंगला देऊन टाकले. ऐन अडचणीच्या वेळी गुप्ते व शेंडे यांनी मदत केल्याची कृतज्ञता अण्णांनी अखेरपर्यंत ठेवलेली होती. तीच बाब रा. काळे यांच्याही बाबतीत घडली. त्यांनाही संस्थेचे काम मोलाचे वाटले. त्यांनी अण्णांना सर्व प्रकारची मदत केली. मृत्यूसमयी त्यांनी 10,000चा ट्रस्ट केला व त्याचे व्याज संस्थेला देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे पुढे रा. काळे यांचे जावई धनंजयराव गाडगे हे त्यात स्वतःची भर घालून 1,000 रुपये दरवर्षी अण्णांना देत असत. पुढे तर या संस्थेला कोणी जमीन देतो आहे, कोणी वाडा देतो आहे, कोणी साई कमाई हवाली करतो आहे. अशी जणू स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा अण्णांच्या पुण्याईने समाजसेवा करीत असलेल्या रयत शिक्षण संस्थेला देणगी देताना आजही जाणवते आहे. आयुष्याचा त्याग केलेल्या माणसाला आपल्या आयुष्यातला छोटा भाग द्यायला काय हरकत आहे अशी समाजाची धारणा झालेली आढळते. समाजातील माणुसकी लपलेली असते, पण संपलेली कधीच नसते. या माणुसकीची एक जिवंत आठवण द्यायला हवी. त्यावेळी वसतिगृहात 70-75 विद्यार्थी असतील. रोज एवढी मुले 2 वेळा जेवणार, सकाळी न्याहारी करणार, प्रत्येकाची फी, पुस्तके, वह्या यासाठी खर्च होणार, आजारपणाचे बिल असणार,
जमिनीच्या बागेच्या 8 एकरात पिकून काय पिकणार आणि किती पिकणार, एका एकरावर 10 मुलांची भूक 365 दिवसांसाठी कशी भागणार. अर्थातच अन्नधान्याची व पैशाची पहिल्यांदा फार अडचण असायची. 70-80 तोंडे खाणारी, त्यांची वाढती भूक आणि वाढते वय यामुळे या सर्वांचा खर्च भागवणे अण्णांना खूप जड जाई. ते सतत फिरून पैसा गोळा करीत. काहींना शिष्यवृत्त्या मिळत, काही मुले घरून थोडेफार आणत, पण तोड मिळवणी व्हायची नाही. एके दिवशी वसतिगृहात धान्य नव्हते, पैसाही नव्हता. विद्यार्थी सेक्रेटरीने ही अडचण अण्णांच्या कानावर घातली. वेळ रात्री 10ची. सर्व मुले झोपली होती. अण्णाही तेथेच झोपत. सेक्रेटरीने 2-3 वेळा सांगूनही अण्णांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे सेक्रेटरी अप्पालाल शेठ त्रासून गेले. अण्णा दिवसभर दमून भागून आल्यामुळे लगेच झोपी गेले. शेखांनी अण्णांना हालवून उठवले. अण्णा चिडून म्हणाले, अप्पालाल, काय चाललंय तुझं? झोप बघू आता. ओ अण्णा, उद्या सकाळला धान्याचा कण शिल्लक नाही. जेवणाचे कसे करायचे मुलांचे? शेखांनी उद्या वाचून येणारी सकाळ दिसत असावी. त्यात अण्णा त्रासात म्हणाले, तुम्ही सगळेजण जेवलात ना? उद्याचे उद्या बघू. तू झोप बरं आता. आणि अण्णाही झोपी गेले. पहाट झाली. मुले प्रार्थनेनंतर अभ्यासाला बसली. अण्णा बागेत एक झरा घालत असताना, अण्णा आहेत का? हो आहेत. आपण कोण? अण्णा म्हणाले, मी सदाशिव शेटे, तासगावचा. मला अण्णांची संस्था बघायची आहे. शेटेंनी इच्छा व्यक्त केली. अण्णांनी बाग, शेती, बोर्डिंग फिरवून दाखवले. शेटेंना स्वावलंबन, स्वाध्याय, सहजीवन आणि स्वाभिमान यांचे संस्कार देणाऱ्या या प्रयोगाचे खूप नवल वाटले. ते म्हणाले, अण्णा, तुमचे कार्य फार मोठे आहे. मी या कार्याला 51 रुपयांची देणगी देतो. शेजारी उभ्या असलेल्या शेखांना अण्णा म्हणाले, अप्पाला, हे पैसे घे. रात्री तू उगीच मला सतावीत होता. अरे, माणसाने सत्कार्य करीत राहावे, निष्ठेने करावे, मग परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा राहतो. पैसा नाही म्हणून चांगले कार्य कधीच अडून राहत नाही. कार्यामागे पैसा धावून येतो. हे पैसे आण धान्य आता. शेख आनंदित चेहऱ्याने धावून गेला. धन्यवाद. शिवसम्राट या नाटकाच्या प्रयोगातून बोर्डिंगसाठी किती पैसे मिळाले? सदाशिव शेटे यांनी अण्णांचे कार्य पाहून किती रुपयांची देणगी दिली? नाव भांडवलकर ज्ञानेश्वरी परशुराम, इयत्ता 12वी सायन्स ए डिव्हिजन. सदाशिव शेटे यांनी अण्णांचे कार्य पाहून 51 रुपयांची देणगी दिली. राघव काळे यांच्या जावयाचे नाव काय होते? नाव शुभमान मांडाप्रे, उत्तर आहे धनंजय गाडी. विद्यार्थ्यांचे एकत्रित सन्मान होत आहेत. या विद्यार्थ्यांकडून आपण आदर्श घ्यायचा आहे. विविध प्रश्न रोज विचारले जातात, त्याची उत्तरे आपण द्यायची आहेत. स्काउट क्लॅप गो.